हा बाबा, पोचलात? हो, झालं, आवरून झालं. तिकडे झाली आहे का तयारी? व्यवस्था ठीक आहे का तिकडे आम्ही आलो तर? हा हा, ठीक आहे. काय ग, काय म्हणत होते? ते म्हणाले की सगळी सोय झाली आहे, उद्या निघायचंय. दादूची तब्येत इतकी नाजूक आहे ही गोष्ट आईला कळता कामा नये. बरी आहे ना श्रीकांतची तब्येत? डॉक्टर्स त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. त्यामुळे मला आणि बाबांना इथेच राहावं लागेल. आम्ही दोघं उद्या सकाळी घरी येईपर्यंत. अगं श्रीकांत तुझ्याशी बोलणारच होता की मी बरा आहे म्हणून, पण डॉक्टरने त्याला सांगितलंय की आता बोलायचं नाही म्हणून सरू बोलते फोनवर. एक मिनिट. सरू, इकडची काळजी करू नको बाळा. हो, मला दे ना तू, मला बोलायचं होतं ना. अगं सरूने तिकडून फोन ठेवला ना. एवढं सगळं झालं आणि मला कुणीच कसं नाही कळवलं. अहो, आम्हाला कळेपर्यंतच खूप उशीर झाला होता. हो, अरे बाबा, तू तरी सांगायचंस. अहो, खरं सांगू तुला, मला काही सुचत नव्हतं ग. मला भेटायचं श्रीला. नाही, अजून तो शुद्धीवर आलेला नाही. यावेळी त्याला कोणालाही भेटता येणार नाही. शुद्धीवर आला म्हणजे मग मी सांगतो तुम्हाला. थोडा वेळ धीर धरा. अंजू, गावी गेल्यावर आम्हाला विसरू नकोस हं? अगं, काल परवापर्यंत तुम्ही मुलं इथे खेळत असायचा. आला श्री, आला शुद्धीवर. हो, तुमचा श्रीकांत शुद्धीवर आला. हे भंड्या, क्या लड़के के जैसा रो रहा है? चल. पद्मजा? ह्या पद्मजा कोण? यांची बायको. नाही, दोघांमध्ये काही वाद असतीलही, पण त्यांना सांगा थोडा वेळ इथं येऊन यांना भेटून जा. यांना लवकर रिकवर व्हायला फार मदत होईल त्याची. मी श्रीकांतची आजी. आता तुम्ही आला तिथे. जाता जाता आमचा आणखी अपमान करायचा बाकी राहिलाय का? आजी, आम्ही मुंबई सोडून जातोय. श्रीकांतशी लग्न करायचा डिसिजन चुकीचा होता. तुम्हाला घाई आहे हे कळतंय मला, पण मी जे सांगण्यासाठी इथे आले ते ऐकायला 2 मिनिटं थांबशील बाळा? तुमचा आणि आमचा काही संबंधच नाहीये तर काय आणि कशाला ऐकायचंय? मी आल्या मागचं सगळं विसरून तू हात जोडलेस. हा तुझ्या संस्काराचा भाग आहे. मी काहीतरी विनंती करण्यासाठी तुझ्या समोर हात जोडते. माझ्या श्रीकांतला वाचव ग. माझं शरीर हॉस्पिटलमध्ये मृत्यूची झुंज देतं आणि तूच त्याला वाचवू शकतेस. काय झालं त्यांना? ते मी आता नाही सांगू शकत. गावी जायला निघालेस त्यापासून मी तुला अडवते असं समजू नकोस. तो तुझा डिसिजन आहे. तो घ्यायला तू मोकळी आहेस, पण त्याआधी हॉस्पिटलमध्ये जाऊन फक्त एकदाच माझ्या श्रीला भेट कर. माझ्या श्रीला वाचव ग. माझ्या श्रीला वाचव. मी यायला तयार आहे. जास्त वेळ नाही थांबू शकणार. अंजू, तू हे काय बोलतेस? आई, मला मान्य आहे की त्यांच्यात आणि आपल्यात काही संबंध उरलेले नाहीयेत, पण माणूस की म्हणून संबंध नसलेल्या माणसांशी सुद्धा चांगलंच वागायचं अशी शिकवण तूच दिलीस ना. एका खोटारड्या माणसावरती नाही करू शकत मी प्रेम. खोटारडा नाहीये मी. खोटारडा आणि लोकांना फसवणार. तू जर अशीच वागणार असेल, माझ्यापासून लांब जाणार असेल, तर मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. झालं. अंजली, माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करीन ना मी.